आदिलशाही गेली, निजामशाही गेली, औरंगजेबही गेला, पण जातीयवादाची विषवल्ली आजही कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जतन करण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांना नाकारणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करण्याचा संकल्प आपण सोडत असल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आज किल्ले रायगडावर बोलताना केले. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री हर्षवर्धन सकपाळ यांनी आज किल्ले रायगडाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. हर्षवर्धन सकपाळ यांच्या रायगड आणि महाड भेटीच्या दौऱ्यात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, माजी अध्यक्ष आर.सी. घरत, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले, पनवेल जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव स्वरूप खांबे, महाड तालुका अध्यक्ष अफजल चांदे, कार्याध्यक्ष श्रेयस गांधी, महाड शहराध्यक्ष प्रदीप मेहता आदी उपस्थित होते. दरम्यान श्री सकपाळ यांनी चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करून श्री वीरेश्वर महाराज मंदिरात जाऊन श्री वीरेश्वर महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी देवस्थान पंच कमिटीने श्री सकपाळ यांचे यथोचित स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आज आदिलशाही गेली, औरंगजेब गेले, निजामशाही गेली, मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीयचा वादाचा विचार आहे तो जातीयवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचा आढळून येतो. आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते, कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे. मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळीच्या पाठीशी कुठेतरी राजआश्रय पण आहे, हे देखील एक चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हे धोरण आज राज्य सरकारकडून कुठेतरी अवलंबलं जातं, त्याचंही दुःख आहे. एक अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल भलतं चलतं बोलतो, सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही, अटक करत नाही, त्याला काळकोठडीत घालत नाही, तर त्याच्या घरापुढे पोलिसांचा पहारा देते, पोलिसांचं संरक्षण देते. एक इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द फोनवर बोलून एक इतिहासकाराला निनावी फोन येतो, तो निनावी नसून तो एका सरकारमधल्या धार्जिण्या एका माणसाचा फोन येतो आणि तो फोनवर केवळ इतिहासकारांना धमकत नाही तर शिवाजी महाराजांबद्दलही भलतं सलतं बोलतो. त्यामुळे तोही अपमान करतो, त्यालाही संरक्षण दिलं जातं. ज्या सावरकरांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही, संभाजी महाराजांचा अपमान केला, त्या सावरकर शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. त्यामुळे अपमान करा, पुरस्कार घ्या, अपमान करा, सुरक्षा द्या, हे जे आज सरकारच्या वतीनं जे सुरू आहे त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो आणि छत्रपतींची माफी मागतो की आज आपल्या माघारी आम्ही आपल्या विचाराचं जतन करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. ही माफी देखील त्यांना मागतो. मात्र माफी मागत असतानाच आगामी काळात हिंदवी स्वराज्याचा विचार आणि छत्रपतींचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि हा जो शिवाजी महाराजांच्या विरोधातला जो विचार, जो बहुजन समाजाच्या विरोधातला विचार, जो स्वराज्याच्या विरोधातला जो विचार, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारा जो विचार होता, याला लवकरच आम्ही या टकमक टोकावरून त्याचं विसर्जन करू, हा देखील संकल्प या ठिकाणी घेण्याकरता आज काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने मी आलेलो. निश्चित रायगड जिल्हा हा महाराष्ट्राच्या समाजकारणाचा, राजकारणाचा आणि राज्यघटनेच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटनांचा प्रेरणास्थळ आहे. रायगड जे आहे ते हिंदवी स्वराज्याची प्रेरणा ही रायगडची आहे आणि अस्पृश्यता ही नष्ट केली पाहिजे. माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं आणि आपण तमाम मानव जमात ही एक आहोत हा संदेश देण्याकरता सत्याचा आग्रह हा 14 तळे महाड या ठिकाणी करण्यात आला होता आणि या पावनभूमीत बाबासाहेबांनी इथल्या पाण्याला प्राशन करत असताना जो मानवतेला लागलेला जो कलंक होता, शोषित पीडितांना लागलेला जो असलेला जो भेदभावाची जी भूमिका होती ती नाकारली. त्यामुळे आज पुन्हा नव्यानं एकदा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समाजवादाचा आणि आपण सर्व जण एक आहोत विश्वबंधुत्वाचा, सामाजिक न्यायाचा जो मुद्दा आहे त्याची प्रदेश अध्यक्ष नात्यानं कामकाज करत असताना प्रेरणा आणि त्याची जाणीव ठेवण्याच्या अनुषंगाने आज 14 तळे या ठिकाणी आलेलो आहोत. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय तर ते संविधानात लिहिलं आहे आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण व्हावा, संविधानाला अभिप्रेत असणारा
समाजाचं संवर्धन आणि संरक्षण करावं या अनुषंगानं आज मी महाड या ठिकाणी आलेलो आहे. आज नव्याने पुन्हा जातीवाद हा देशामध्ये आपल्या पसरवला जातोय. महाराष्ट्रही त्यापासून वेगळा नाही. तर महाराष्ट्र धर्म नावाचा जी एक भूमिका आपण स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात स्वीकारली होती आणि आपण सर्व महाराष्ट्रात राहणारे लोक एक आहोत, याला कुठेतरी गालबोट लागतंय. आज स्पृश्य अस्पृश्यतेचा विषय असेल, जातीवादाचा विषय असेल, धर्मांधतेचा विषय जो असेल तो दुर्दैवाने वाढत आहे आणि या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. हा संकल्प आज 14 कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.